नमस्कार सगळ्यांना यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत शाबूची खिचडी। शाबूची खिचडी कशी बनवायची तुम्हाला नक्कीच मी सगळ्यांनाच दाखवणार आहे। आपला व्हिडिओ सगळ्यांनी बनवा। साबुदाणा खिचडी का बोलली? त्याला खिचडीच बोलतात दादू। साबुदाणा बोलते, शाबूची खिचडीच बोलते। बघ विचार बाकी सगळ्यांना। तर तो बघा दादू आहे। दादूच माझा व्हिडिओ काढणार आहे पाठीमागून, कारण मला व्हिडिओ काढता येणार नाही समोरच्या कॅमेऱ्याने। नक्कीच आपण शाबूची खिचडी आता पटकन घेऊ बनवायला। तर हे बघू शकता इथं हे शाबू आहे। मी ह्याला भिजू घातलं होतं, सकाळीच भिजू घातले मी आणि सकाळी भिजू घातला। आता एकदम असा नरम झालेला आहे आपला शाबू, बघू शकता तुम्ही। हे बघा खूप छान असा भिजलेला आहे। आणि हे इथं बटाटे आहेत, बटाटे मी बारीक बारीक कापून घेतलेले आहेत। आणि हे बघा इथं शेंगदाणे आणि मिरची ह्याचं दोन्हीचं मिक्स करून ह्याचं कूट तयार केलंय। तर आपण घेऊ आता पटकन शाबूची खिचडी बनवून। नक्कीच आपला व्हिडिओ बघत राहा। नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा बघू शकताय तुम्ही इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढईमध्ये तेल पण टाकलंय थोडंसं। आपण आता तेल गरम होऊ देऊया। तर आपलं तेल हे तापलेलं आहे। आपण अगोदर याच्यामध्ये घेऊ बटाटे टाकून। मी बटाटे बारीक कापलेले आहेत आणि धुवून पण घेतलेत। तर घेऊ आपण आता हे बटाटे टाकून। बघा मी सगळे बटाटे टाकलेले आहेत आणि टोपामध्ये अजून थोडे ते पण टाकून घेते। तर चला पोरं म्हटले आम्हाला शाबूची खिचडी खायची आहे, म्हणलं चला बनवू मग साबुदाणा। रोज पण जेवण काय बनवायचं काय नाही हेच विचार असतो, त्यासाठी म्हणलं चला आज शाबूची खिचडीच बनवूया आणि मी पण आज तेच खाणार आहे। बघा बटाटे छान असे मी सगळे टाकलेले आहेत स्वच्छ धुवून। आता याला छान असं आपण फ्राय करून घेऊया। तर बघा आपलं छान असं बटाटा फ्राय झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत हे शेंगदाण्याचं कूट। हे बघा हे शेंगदाण्याचं कूट आहेत, हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तर घेऊ टाकून आपण हे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट पण हे टाकलेलं आहे आपण। आता घेऊ याला पण छान असं फ्राय करून। बघा छानपैकी असं फ्राय झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे शाबू। आता आपण ह्याच्यात टाकू शाबू। हे बघा इथं आहे शाबू। आता ह्याला पण घेऊ छान असं मिक्स करून। असं छान मिक्स करून घेणार आहे मी। तर भेटू आपण आपला शाबू झाल्यावर। तर मीठ पण टाकून घेऊ आपण चवीसाठी। हे बघा मीठ आहे हे। माझा व्हिडिओ काढायला कोणीच नाहीये, मी एकटीच काढते पाठीमागच्या कॅमेऱ्यातून। तर बघा खूप छान असा आपला शाबू खिचडी झालेली आहे। तुम्हालाही कोणाला शाबू खिचडी खायची असेल तर नक्कीच आपली रेसिपी बघा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। आता मी याच्यावर एक प्लेट झाकून ठेवते, म्हणजे एकदम अजून छान असा खुशखुशीत होतो अशी। तर चला भेटू आपण शाबू झाल्यावर। तर आपण बघू आता आपली शाबूची खिचडी झाली का। हे बघा आपली शाबू खिचडी झालेली आहे, एकदम छान अशी झालेली आहे। तुम्हाला जवळून दाखवते मी। हे बघा खूप छान अशी आपली शाबूची खिचडी झालेली आहे। तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि ज्यांना कोणाला शाबूची खिचडी बनवायची असेल तर आपला व्हिडिओ नक्कीच बघा। तर बाय, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय सर्वांना।